Hello friends, welcome to Rajmudra Academy. So we are here to discuss the first lecture of this prelims batch, MPSC Rajya Sabha prelims batch, and this will be somehow we can say that this is part of your first term in the syllabus, that is physical geography. Physical geography. सो आज आपण फिजिकल जिओग्राफी हा टॉपिक इथे सुरू करतोय आणि यामध्ये वेगवेगळे जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत फिजिकल जिओग्राफी मधले त्याची एक सिरीज पूर्ण आपण इथून आज सुरू करतो. इन बिटवीन वी विल ऑल्सो डिस्कस द प्रीवियस ईयर क्वेश्चंस दैट वर आस्क्ड इन यूपीएससी and MPSC, both exams, prelims exams, and how we can tackle those questions from the content that we are taking in lecture. So हा पूर्ण एक चर्चेचा हा पूर्ण भाग असणार आहे आणि त्याची सुरुवात आपण इथून करतोय. दिस इज द MPSC राज्य सेवा प्रिलिम्स एक्झामिनेशन 2024 batch and subject that we will be dealing with, that is geography. Okay, so let's start with this physical geography. As we have already earlier discussed when we were talking about the analysis of this exam, physical geography is quite important part of this examination. Physical geography, and within that different concepts of geography which are not limited to any particular territory, like it is not like world geography or Indian geography or geography of Maharashtra. So there are some concepts which are above this. काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कोणत्या एका क्लासिफिकेशन मध्ये त्याला मोजू शकत नाही आहोत. ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या जगात कुठेही दिसतील आपल्याला. फॉर एक्झाम्पल लेट्स से वी आर टॉकिंग अबाउट सोलार सिस्टम. तो असं थोडी करणार आपण की सोलार सिस्टम ऑफ महाराष्ट्र, सोलार सिस्टम ऑफ इंडिया, तसं नाही करणार ना. सो देर आर सम कॉमन थिंग्स दॅट वी नीड टू डिस्कस फर्स्ट, सो दॅट बाकी पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं एक फाउंडेशन इथून सेट करता येऊ शकेल. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस फिजिकल जिओग्राफी. And within that, first let's discuss the meaning of geography. Geography म्हणजे काय आणि हा शब्द पहिले कोणी दिलेला होता? Who is the first person who has given this term geography? हे देखील बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारलं जाते. Who is the first person who gave this term geography? First of all, geography can be explained or defined as the description of the earth. Description of the earth. Like what kind of surface is there land or is there water, किंवा एखाद्या भागामध्ये जे आहे ते इथे समुद्र आहे तर तिथे का बरं समुद्र आहे, किंवा एखाद्या भागामध्ये ज्वालामुखी पर्वत आहे तर तो तिथे का बरं आहे. तर या सगळ्या गोष्टींचं वर्णन किंवा डिस्क्रिप्शन म्हणजे काय तर जिओग्राफी. सो जिओग्राफी इज द डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ. दॅट इज द फर्स्ट पॉइंट. द टर्म जिओग्राफी वॉज फर्स्ट गिवन बाय हुम. इथे त्यांचा फोटो लावलेला आहे. इराटोस्थीन्स त्यांचं नाव होतं. इराटोस्थीन्स जे ग्रीक स्कॉलर होते त्यांनी हा शब्द सगळ्यात पहिले दिलेला होता. इराटोस्थीन्स. इराटोस्थीन्स हे नाव महत्वाचं आहे आणि 276 ते 194 BC या काळामध्ये ते होऊन गेलेले होते. इराटोस्थीन्स हे नाव महत्वाचं राहणार आहे, जे ग्रीक स्कॉलर होते. ग्रीक शब्द आहे अँड दिस ग्रीक वर्ड इज बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट वर्ड्स, जिओ आणि ग्राफोस. जिओ म्हणजे काय तर अर्थ, आणि ग्राफो म्हणजे काय, ग्राफो. ग्राफो म्हणजे काय, डिस्क्रिप्शन. तो जिओ प्लस ग्राफो असं मिळून ते जिओग्राफी हा शब्द आलेला आहे. जिओ म्हणजे काय तर अर्थ आणि ग्राफो म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन. तर या दोन शब्दांना मिळून तिथे तो जिओग्राफी हा शब्द बनवला गेलेला आहे. ठीक आहे. इथे इराटोस्थीन्स त्यांचा हा फोटो देखील लावलेला आहे. अजून काही डेफिनेशन्स जिओग्राफीच्या आपल्याला तिथे गरजेच्या राहतील. तसं एक डेफिनेशन आहे जी रिचर्ड हार्टशोन यांनी दिलेली होती. रिचर्ड हार्टशोन कोण होते तर ते अमेरिकन जिओग्राफर होते. त्यांनी काय डेफिनेशन दिलेली आहे, दॅट जिओग्राफी इज कन्सर्न्ड विथ द डिस्क्रिप्शन अँड एक्सप्लेनेशन ऑफ एरियल डिफरन्सिएशन ऑफ द अर्थ सरफेस. एरियल डिफरन्सिएशन म्हणजे पृथ्वीवरती एखाद्या एरियामध्ये समुद्र आहे, दुसऱ्या एरियामध्ये जमीन आहे, किंवा एखाद्या एरियामध्ये बर्फ आहे तर एखाद्या एरियामध्ये वाळवंट आहे. सो हे जे डिफरन्सिएशन आहे ते एक्सप्लेन करणं म्हणजे जिओग्राफी. सो दॅट इज वन ऑफ द डेफिनेशन जी रिचर्ड हार्टशोन जे अमेरिकन जिओग्राफर होते त्यांनी ही दिलेली होती. त्यानंतर अजून एक डेफिनेशन आपल्याला इथे बघायला मिळते.
हेटनर हेटनर हे जर्मन जॉग्राफर होते. त्यांनी काय डेफिनेशन दिलेली आहे तर जॉग्राफी स्टडीज द डिफरन्सेस ऑफ फिनॉमेना usually related in different parts of the earth's surface. So simple definition given by Hettner regarding the different geographical phenomena, and he was German geographer. ठीक आहे. तो हे दोन डेफिनेशन झाले. आता हा एक नकाशा एक जस्ट टू हॅव अ बेसिक आयडिया की आपण एक्झॅक्टली काय इथे वाचणार आहोत. तर हा एक जगाचा नकाशा दिसतोय. आता या नकाशाच्या आतमध्ये जायची जास्त गरज नाहीये, बट सी दी एरोज वेगवेगळ्या भागामध्ये. Let's say this is Russia, this is Australia, this is Africa, this is South America, Brazil, then this is, let's say, Alaska, which is US territory. So वेगवेगळे regions आहेत, and these different regions in the world will have different geographical conditions. Like the conditions in Alaska will be somewhat different, conditions in Africa will be somewhat different, conditions in Russia will also be somewhat different. In fact, the condition in southern part of Russia and the northern part of Russia will also be different. So there are different regions which are having different kind of geographical conditions, and this is very important when we are studying geography. Why this is very important? Because या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्हॅरी होत राहतात. म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन्स ज्या आहेत त्या व्हॅरी होत राहतात अक्रॉस दी टाइम, अक्रॉस दी स्पेस. म्हणजे या जागेवरती, या जागेवरती, या जागेवरती किंवा इथे रशियामध्ये किंवा इथे ऑस्ट्रेलियामध्ये जॉग्राफिकल कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. आणि त्यासोबतच जर आपण एक रिजन जर फिक्स केला, समजा हा जो रिजन आहे आफ्रिकेचा, तर ह्या रिजन मध्ये अक्रॉस दी टाइम जर आपण बघितलं तर परिस्थिती, जॉग्राफिकल कंडिशन्स वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणजे इथे ही जागा आपण फिक्स केली आणि समजा इथे आपण 100 वर्ष मागे गेलो, 100 years back, you will see somewhat different geographical conditions. If you go 1000 years back, you will see somewhat different geographical conditions. याचा अर्थ काय होतोय की जॉग्राफिकल कंडिशन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राहतात, ते तर आहे. म्हणजे आपण म्हटलं की लेट्स से दिस इज 2023. In 2023 geographical conditions are different in these different areas. Alaska, त्यानंतर ब्राझील, आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया. तर इथे आपण काय केलेलं आहे तर टाइम फिक्स केलेला आहे आणि वेगवेगळ्या जागा बघितल्या. ह्याचं उलट जरी तुम्ही करून बघितलं की जागा फिक्स केली आणि टाइम व्हॅरी करून बघितला तरी आपल्याला ते जॉग्राफिकल कंडिशन्स वेगवेगळ्या बघायला मिळतील. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट दॅट geography is varying across the time and space. Then across the time also and across the space also geography varies. Okay, now let's move forward. एक प्रश्न होता, practice question, which one of the following scholar coined the term geography? So these are the kind of questions which they are regularly asking you in exams. So which one of the following scholar coined the term geography? Herodotus, then Eratosthenes, then Galileo, and then Aristotle. काय उत्तर असेल? आताच आपण बोललो होतो, त्यांचा फोटो देखील आपण बघितला होता. नेम ऑफ दॅट पर्सन इज Eratosthenes. नेम ऑफ दॅट पर्सन इज Eratosthenes. ठीक आहे. नाउ लेट्स सिम्पली टच दिस टॉपिक. ह्याचे आपण दोन वेगवेगळ्या भागामध्ये डिस्कशन घेणार आहोत. आवर सोलार सिस्टम. तो इथे आपण एकदम बेसिक पद्धतीने दोन चार जे बेसिक पॉइंट्स आहेत ते इथे बघणार आहोत. आणि याचा अजून एक लेक्चर तुम्हाला याच्या पुढचा जो लेक्चर आहे त्यामध्ये अजून एक याचा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल, इन विच वी विल बी डेल्विंग डीपर इनटू आवर सोलार सिस्टम. ठीक आहे. सो दोन भागांमध्ये होणार आहे. बट सिम्पली सी दी फोटो, बिकॉज इफ यू आर एबल टू रिमेंबर दिस फोटो ओनली, देयर ऑल्सो मेनी क्वेश्चन्स आर देयर विच यू कॅन इझिली सॉल्व इन एक्झाम. तो काय काय इथे आपल्याला दिसतंय, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, Jupiter, Saturn, Uranus, and Neptune. What are these? These are your planets in the solar system. ठीक आहे. सो टोटल 8 प्लॅनेट्स आहेत, 8 प्लॅनेट्स. आणि याच्यामध्ये जर आपण इथून एक लाईन काढली तर हे आतमधले जे दिसतात हे काय आहेत तर इनर प्लॅनेट्स आहेत. हे काय आहेत? इनर प्लॅनेट्स. आणि जे बाहेरचे आहेत हे 4, याला आपण काय म्हणतो? आउटर प्लॅनेट.
त्याला आपण म्हणतो आउटर प्लॅनेट. इनर प्लॅनेटला अजून एक शब्द येतो टेरेस्ट्रियल प्लॅनेट. आणि आउटर प्लॅनेट्सला अजून एक शब्द येतो गॅस जायंट्स. आउटर प्लॅनेट्सला अजून एक शब्द येतो गॅस जायंट्स. देन which is the closest planet to the sun? Mercury. This is the closest planet to the sun. हे एक विचारलं जाते बऱ्याच वेळेस. Which is the hottest planet? It is Venus. Hottest planet. It is Venus. Hottest planet. Venus आहे. Then Mars is known as red planet. Earth is known as blue planet. Then largest planet in the solar system is nothing but Jupiter. Largest planet. The planet with most number of natural satellites, Saturn. Most number of natural satellites, that is Saturn. Most number of natural satellites, Saturn आहे. इथे मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये आपल्याला हा जो पूर्ण भाग दिसतोय, दिस इज नथिंग बट ऍस्टेरॉइड बेल्ट. दिस इज नथिंग बट ऍस्टेरॉइड बेल्ट. ठीक आहे. सो टू स्टार्ट विथ या काही बेसिक फॅक्ट्स आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या अशा फॅक्ट्स आहेत ज्या आपल्याला शाळेपासून माहिती असतात, त्यामुळे एवढं काही हे अवघड भाग नाहीये. आणि इथे अजून एक जो विचारला जातो प्रश्न, हा इथे पृथ्वी आहे आणि सूर्य. तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर किती आहे? डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. आता आपलं जे आदित्य L1 मिशन गेलेलं आहे त्यानंतर ह्याचा रिलेव्हन्स अजून जास्त होणार आहे की पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर किती आहे. तसं ते मिशन जे आहे ते सूर्यावरतीने गेलेलं आहे. बट स्टील वी नीड टू नो व्हॉट इज द डिस्टन्स. इट इज 150 मिलियन किलोमीटर. distance between the sun and earth, it is 150 million किलोमीटर. आणि जर ते विचारलंच किंवा पृथ्वी आणि आपला जो चंद्र आहे मून त्यांच्यामधलं अंतर किती आहे, तर ते किती असते? 3,84,400 किलोमीटर. दॅट इज द डिस्टन्स. हे आपल्याला पुढे चंद्रकला या सगळ्या गोष्टी बघायच्या. व्हॉट आर द डिफरंट फेजेस ऑफ मून. बट फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू नो दिस नंबर 3,84,400 kilometer. ठीक है. Now let's move forward. First of all, you need to know that Mercury, Venus, Earth and Mars, these are known as inner planets, and since these are having quite solid land surface, so this is also known as the terrestrial planet. इथे लिहिलंय बघा terrestrial planet. आता हे जे inner planets आहेत हे आपल्याला बेसिकली कुठे बघायला मिळतात, तर एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला ऍस्टेरॉइड बेल्ट. इन बिटवीन सन अँड ऍस्टेरॉइड बेल्ट यू आर हॅव्हिंग दीज इनर प्लॅनेट्स. ऍस्टेरॉइड बेल्ट, इट इज द बेल्ट ऑफ रॉक्स बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. दिस इज द बेल्ट ऑफ रॉक्स बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. दॅट इज ऍस्टेरॉइड बेल्ट. अदर रिमेनिंग प्लॅनेट्स जे बाकीचे चार आपण जे बघितले होते त्याला आउटर प्लॅनेट्स आपण म्हणतो. आणि आउटर प्लॅनेट्सला अजून एक शब्द काय आलेला इथे? गॅस जायंट्स. गॅस जायंट. गॅस जायंट का बरं म्हणतात? कारण दे आर हॅव्हिंग क्वाइट लार्ज अमाउंट ऑफ गॅस लेयर ऑन देम. सो अदर रिमेनिंग प्लॅनेट्स आर नोन ॲज आउटर प्लॅनेट्स. ऑल्सो दी फर्स्ट 4 प्लॅनेट्स आर कॉल्ड एज टेरेस्ट्रियल प्लॅनेट. का बरं असं म्हणलं जाते? बिकॉज दे आर मेनली कंपोज्ड ऑफ रॉक्स अँड मेटल्स. आणि मग हे जे प्लॅनेट्स आहेत, जे टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आहेत, these are having quite higher density also because they are containing a lot of rocks and other minerals, so they are having quite higher density also. So सगळे हे पृथ्वी आणि बाकी जे प्लॅनेट्स आहेत सो तिथे डेन्सिटी जास्त असते. So if they ask you in exam that terrestrial planets are having more density than gas giants, so the answer will be yes. Or if they ask you that terrestrial planets are having more size than gas giant, then it will be wrong. ठीक आहे. सो टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स हे साईज मध्ये छोटे आहेत, डेन्सिटी मध्ये मोठे आहेत.
गॅस जायंट जे आहेत ते साईज मध्ये मोठे आहेत, डेन्सिटी मध्ये छोटे आहेत. ठीक आहे. सो हा एक भाग झाला. नाउ अदर रिमेनिंग प्लॅनेट्स आर कॉल्ड एज जोवियन और गॅस जायंट. किंवा इथे आउटर प्लॅनेट हा शब्द येतो, गॅस जायंट हा शब्द येतो, जोवियन हा एक शब्द येतो. जोवियन म्हणजे काय, तर ज्युपिटर सारखे, ज्युपिटर लाइक प्लॅनेट्स, दॅट इज जोवियन प्लॅनेट्स. So other remaining planets are called as Jovian or gas giants. They are much larger than the terrestrial planets and they also have thick atmosphere on them. Mainly हे जे atmosphere आहे ते हेलियम आणि हायड्रोजन या दोन गॅसेसचं मिळून बनलेलं आपल्याला तिथे बघायला मिळते, हेलियम आणि हायड्रोजन. सो वाय दीज टू गॅसेस, हे जे जोवियन जे प्लॅनेट्स आहेत, जे बाकीचे 4 प्लॅनेट आपल्याला दिसतात, इथे हे हेलियम आणि दुसरं काय लिहिलेलं आहे तर हायड्रोजन, हे दोन प्लॅनेट्स आपल्याला का बरं इथे बघायला मिळतात, हे दोन गॅसेस का बरं इथे बघायला मिळतात. तर एक जर आपण ही डायग्राम जर बघितली इथे सोलार सिस्टीम वाली, तर हे पूर्णच्या पूर्ण जे प्लॅनेट्स आहेत या सगळ्या प्लॅनेट्स वरती सुरुवातीला असंच ऍटमॉस्फिअर होत, सगळीकडे आपल्याला हायड्रोजन आणि हेलियम. इवन अर्थ वॉज हॅव्हिंग इट्स प्रायमॉर्डियल ऍटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ हायड्रोजन अँड हेलियम. मग हायड्रोजन आणि हेलियम सगळीकडे होत, पण जे सुरुवातीचे 4 प्लॅनेट्स आहेत, सिन्स दे वर क्वाइट क्लोजर टू द सन कंपेअर टू द अदर प्लॅनेट्स, दे वर क्लोजर, बिकॉज ऑफ दॅट इथून ज्या सोलार फ्लेअर्स निघत होत्या, पूर्ण जे सोलार विंड्स, जे स्ट्रॉंग सोलार विंड्स आहेत ते जेव्हा निघत होते इथून, त्यांनी काय केलेलं आहे, तर सुरुवातीचे जे 4 प्लॅनेट्स आहेत त्यांच्यावरचं असं ऍटमॉस्फिअर ज्याच्यामध्ये पूर्ण हायड्रोजन आणि हेलियम होता तो पूर्ण वॉश आउट करून टाकलेला आहे. बट सिन्स द अदर 4 planets are quite far, so the solar flares were not able to wash out the atmosphere from these planets, and because of that you will find on these 4 planets hydrogen and helium are quite dominant kind of gases. ठीक है, क्लियर है. सो थिक ऍटमॉस्फिअर आहे, मोस्टली मेड अप ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, आणि जोवियन या शब्दाचा अर्थ काय होतो, ज्युपिटर सारखे प्लॅनेट्स. ठीक आहे, ज्युपिटर सारखे प्लॅनेट्स, ज्युपिटर लाइक प्लॅनेट्स. ठीक आहे. नाउ देयर इज वन होमवर्क फॉर यू, एक जस्ट फन ऍक्टिव्हिटी म्हणून याला बघा. काय करायचंय, सगळ्यात पहिले तर वेगवेगळे जे प्लॅनेट्स आहेत आपल्याकडचे त्यामधले काही इम्पॉर्टंट नॅचरल सॅटेलाइटची यादी काढायची. इथून आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याची यादी इथे पण बघणार आहोत, पण फ्रॉम युअर साइड जेव्हा तुम्ही हे लेक्चर बघून होईल त्यानंतर नॅचरल सॅटेलाइटची एक यादी काढून ठेवा. आणि दुसरं म्हणजे काय, असा कोणता प्लॅनेट आहे विच इज हॅव्हिंग लार्जेस्ट नंबर ऑफ नॅचरल सॅटेलाइट, आणि किती सॅटेलाइट्स आहेत, हाऊ मेनी. कारण लार्जेस्ट नंबर ऑफ नॅचरल सॅटेलाइट वाला प्लॅनेट कोणता आहे मी तुम्हाला आधी सांगून टाकलं, आता सॅटर्न आहे, बट किती सॅटेलाइट्स आहेत ते एकदा चेक करा. सेकंड लार्जेस्ट वाल्याचे किती आहेत, मग थर्ड लार्जेस्ट किती आहेत. सो हे चेक करा. यामध्ये अजून एक ऍड करा, प्लॅनेट्स विथ नो नॅचरल सॅटेलाइट्स, कोणते कोणते असे प्लॅनेट्स आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा नॅचरल सॅटेलाइट नाही. तो हे देखील एकदा चेक करा, प्लॅनेट विथ नो नॅचरल सॅटेलाइट कोणते कोणते असे प्लॅनेट्स आहेत, कारण एक नाही आहे तर असे बरेच असू शकतात. सो चेक करा एकदा की कोणते कोणते असे प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इंपॉर्टंट पॉइंट, व्हाट इज द क्रायटेरिया फॉर एनी यू कॅन से स्पेस बॉडी, त्याला आपण काय म्हणतो, सेलेस्टियल बॉडी म्हणतो. स्पेस मधलं कोणताही जो खडक आहे किंवा कोणताही प्लॅनेट, स्टार, हे सगळे काय झाले, सेलेस्टियल बॉडी झाले. तो त्याला काय शब्द येतो, सेलेस्टियल बॉडी. तो कोणत्याही सेलेस्टियल बॉडीला प्लॅनेट डिक्लेअर करण्याचे काय काय क्रायटेरिया राहू शकतात. क्रायटेरिया फॉर प्लॅनेट्स, तो हे महत्वाचं आहे. 3 क्रायटेरिया आपल्याला बघायचे. काय काय क्रायटेरिया आहेत, पहिलं तर आहे की इट मस्ट ऑर्बिट अराउंड दी सन, सूर्याभोवती तो ऑर्बिट तिथे त्याची असली पाहिजे. असं नाही आहे की चंद्र जो आहे तो प्लॅनेट का नाही आहे, मग चंद्राला प्लॅनेट का नाही म्हणत आपण, कारण चंद्र जो आहे तो सूर्याभोवती न फिरता पृथ्वीभोवती फिरतोय. सो इट मस्ट ऑर्बिट अराउंड दी सन. So moon cannot be considered as planet. Moon cannot be considered as planet since it is orbiting around a planet itself, that is Earth. So त्यामुळे पहिला क्रायटेरिया जो आहे तो महत्त्वाचा झाला, it must orbit around the sun. Then second point, it must have enough mass which will maintain its spherical shape. Because for maintaining the shape of that celestial body in the spherical form, what do you need to have?
you need to have enough mass which will be properly distributed around the periphery of that planet, and because of that it will maintain the spherical shape. So enough mass असलं पाहिजे, हा त्याचा दुसरा क्रायटेरिया झाला. It must have enough mass which will maintain its spherical shape. And then third one, it must be large enough to dominate its orbit. That means if let's say this is the sun, and around this sun there is orbit in which a planet is revolving. Now in this orbit there are a lot of other celestial bodies present which are also revolving around the sun along with this planet. But प्रॉब्लेम कुठे होणार, जर यापेक्षा एखादी मोठी सेलेस्टियल बॉडी या ऑर्बिट मध्ये फिरते तर मग याला कसं प्लॅनेट म्हणावं. सो क्रायटेरिया काय मग इथे, इट मस्ट बी लार्ज इनफ टू मेंटेन और टू डॉमिनेट इट्स ऑर्बिट. इट मस्ट बी लार्ज इनफ टू डॉमिनेट इट्स ऑर्बिट. तेवढा तो मोठा असला पाहिजे. आणि या क्रायटेरियामध्ये प्लुटो हा जो एकेकाळी प्लॅनेट होता तो प्लॅनेट आता राहिलेला नाहीये. का, कारण तो त्या ऑर्बिट मध्ये तेवढा लार्ज तिथे राहिलेला नाहीये. त्यापेक्षाही मोठे सेलेस्टियल बॉडीज आपल्याला तिथे बघायला मिळतात. ठीक आहे. सो दीज आर दी 3 क्रायटेरियाज ऑफ प्लॅनेट्स. आणि हे कोण ठरवते, तर ही एक ऑर्गनायझेशन आहे जी पॅरिस बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन. इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियन. इट इज प्रेझेंट इन पॅरिस. ठीक आहे. पॅरिस कुठे आहे, तर फ्रान्स मध्ये आहे. सो हे महत्वाचं आहे की हा क्रायटेरिया कोण देते आणि काय काय क्रायटेरियाज आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. नाउ देयर इज वन मोर थिंग कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट. एक एक गोष्टी क्लिअर करत पुढे पुढे जायचंय. ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे काय. ड्वार्फ प्लॅनेट मीन्स इट इज such a kind of celestial body which is having features like planet. So त्याचे फीचर्स जे आहेत ते प्लॅनेट सारखे आहेत, बट स्टिल वी आर नॉट कन्सिडरिंग इट ॲज अ प्लॅनेट. सो त्याला आपण काय म्हणतोय, तर ड्वार्फ प्लॅनेट म्हणतोय. तो डेफिनेशन काय बघा ड्वार्फ प्लॅनेटची. प्लॅनेट्स दॅट आर मॅसिव्ह इनफ टू रिमेन इन स्पेरिकल शेप. की ते तेवढे मोठे आहेत की त्यांना तेवढं मास आहे की जे स्पेरिकल शेप त्याचा मेंटेन करून ठेवू शकते. सो प्लॅनेट्स दॅट आर मॅसिव्ह इनफ टू रिमेन इन स्पेरिकल शेप but not gravitationally dominant in their orbit. जे ग्रॅव्हिटेशनली त्यांच्या ऑर्बिट मध्ये डॉमिनंट नाही आहेत अशा प्रकारच्या प्लॅनेट्सला आपण म्हणतो ड्वार्फ प्लॅनेट. म्हणजे त्यांचं मास आहे तेवढं की जे स्पेरिकल शेप त्यांचा मेंटेन करून ठेवू शकते, बट दीज आर नॉट ग्रॅव्हिटेशनली डॉमिनंट. आता ग्रॅव्हिटेशनली डॉमिनंट असणं म्हणजे नेमकं काय. ग्रॅव्हिटेशनली डॉमिनंट म्हणजे काय, तर ते प्लॅनेट्स किंवा ते सेलेस्टियल बॉडीज ज्या ऑर्बिट मध्ये फिरतायत त्या ऑर्बिट मध्ये त्यांच्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही सेलेस्टियल बॉडी नसला पाहिजे. जो आपण आता तिसरा जो पॉइंट बघत होतो डायग्राम वरती त्या, सो हा तो पॉइंट आहे. सो इफ वी आर सेइंग दॅट दिस इज द प्लॅनेट, then it should be gravitationally dominant in this entire orbit. If it is not, then we cannot say that it is a planet. In that case, you can say it is a dwarf planet then. Okay? So gravitationally dominant means there are no other celestial bodies of comparable size in its vicinity. Vicinity म्हणजे काय, त्याच्या आसपासच्या भागामध्ये comparable size मध्ये कोणताही मोठा असा तिथे celestial body नसला पाहिजे. मग असे कोणते उदाहरण आहेत आपल्याकडे की ज्यांना आपण म्हणू शकतो की हे ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत. तर हे नाव महत्वाचे राहतील. प्लुटो, देन सेरिस, एरीज, मेकमेक अँड देन हॉमिया. हे 5 नावं आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे. होऊ शकेल प्लुटो सगळ्यांना माहिती असेल, बट बाकीचे नावं सेरिस, एरीज, मेकमेक अँड हॉमिया, दिस कॅन बी आस्क्ड इन प्रिलिम्स एक्झामिनेशन. रॅन्डमली दे कॅन गिव्ह यू three words like एरीज, मेकमेक अँड हॉमिया. Aries, Makemake and Haumea, these are recently in news and these are related to what? So this kind of question they can ask you. So you should know that this is related to dwarf planet. In fact, these are dwarf planets. ठीक है? इथपर्यंत clear है? Okay. Now see this question. This was asked in UPSC. This is asked in UPSC Civil Services Examination.
In order of their distance from the sun, which of the following planet lies between Mars and Uranus? So for answering this question, what is the basic requirement? What is the basic requirement? That you should know the basic diagram of solar system. You should know the basic diagram of solar system. So for answering this question, you should know basic diagram. So which planet lies at which location, that you need to know. Okay? So Mars and Uranus. What was the sequence? After Mars, you were having Jupiter. त्याच्यानंतर काय होतं? सॅटर्न होता. सॅटर्न नंतर काय होता? युरॅनस होता. युरॅनस नंतर काय होता? नेपच्यून होता. आता त्यांनी काय विचारलेलं आहे? That which planets lie between Mars and Uranus? So here is Mars, here is Uranus, and in between there are two planets, that is Jupiter and Saturn. So which option should be correct? Option B, that is Jupiter and Saturn. This should be correct. Okay? Now लेट्स फर्दर मूव इन टू दिस सब्जेक्ट. इथपर्यंत आपण सोलार सिस्टीमचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. याला आपल्याला अजून एका वेगळ्या सेक्शन मध्ये देखील याला डिस्कस करायचं आहे. बट लेट्स मूव फॉरवर्ड अँड लेट्स गो डीप इन टू दिस सब्जेक्ट नाउ. फिजिकल जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी त्याचे 4 वेगवेगळे भाग होतात. देर आर 4 डिफरंट पार्ट्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. द फर्स्ट पार्ट इज नोन एज जिओमॉर्फोलॉजी. Second part is known as climatology. Third part is known as hydrology. And then fourth part is known as soil geography. So 4 different parts within this physical geography. First part, geomorphology, which is basically related to study of landforms, evolution of landforms, and related concept processes. ते आपले geomorphology या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचे. Climatology, here we will study about the different aspects of climate. Hydrology, here we will delve into the waters, water, ocean currents, what are the compositions of ocean, what are the different compositions of rivers, river, lake, all these kind of things, all water bodies we will be discussing in this hydrology section. And then soil geography, we will study different types of soils in India, soils in Maharashtra also. All these parts we will be covering in this soil geography then. Okay? So these are the 4 sections, and now let's start with the topic, that is origin and evolution of the earth. Origin and evolution of the earth. This is a very important topic. Regularly in MPSC prelims examination, they are asking you a lot of questions from this topic, the origin and evolution of the earth. Okay? So let's start with this. First of all, this is our earth, and we need to discuss the different theories that are related to the origin and evolution of the earth, also related to origin and evolution of the universe. Why? Because initially the focus was on origin of this universe, that how universe got originated. After that, when we see the modern theories, the focus is more on the origin of planets, origin of this solar system. So both theories we will discuss, origin of earth or universe, and within that the first theory that we are discussing, that is nebular hypothesis. First of all, nebular hypothesis in MPSC Rajya Seva 2017 exam, 2019 exam, 2022 exam, 3 years they have asked you questions related to the theory or different kind of hypothesis, and the scholars who gave those theory match the following. त्यामध्ये त्यांनी असे क्वेश्चन विचारलेले आहेत. So let's understand this nebular hypothesis first. Nebular hypothesis, this was first of all given by German philosopher, ज्यांचं नाव होतं इमॅन्युएल कांट. इमॅन्युएल कांट यांनी 1755 मध्ये त्यांची ही थिअरी मांडलेली होती. 1755 मध्ये त्याला एक प्रॉपर मॅथमॅटिकल फॉर्म नंतर दिला गेला in 1796, and that was given by Laplace.
म्हणजे नेब्युलर हायपोथेसिस म्हटलं तर दोन लोक सुरुवातीला इन्व्हॉल्व्ह होत आहेत. दॅट इज इमॅन्युएल कांट, हु वॉज जर्मन फिलॉसॉफर, अँड देन लॅपलास, ज्यांनी त्याला प्रॉपर मॅथमॅटिकल फॉर्म दिलेला होता. आता इमॅन्युएल कांट यांनी जे हायपोथेसिस दिलं होतं त्याला एक असंही नाव तिथे येऊ शकते, गॅस हायपोथेसिस. So if in exam they give you this term gas hypothesis आणि त्यासमोर जर इमॅन्युएल कांट लिहिलेलं असेल तर ते बरोबर असणार आहे. सो गॅस हायपोथेसिस किंवा डायरेक्ट नेब्युलर हायपोथेसिस दोन्ही नावं देऊ शकतात. बट you need to know Immanuel Kant and his hypothesis related to you can say origin of universe. ठीक आहे. सो इनिशियली इट वॉज फिलॉसॉफी ना, फिलॉसॉफर आहे तो, फिलॉसॉफिकल वे मध्ये त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या होत्या आणि त्याला प्रॉपर एक जे ऑर्गनाइज्ड फॉर्म आहे, जो मॅथमॅटिकल फॉर्म आहे, तो लॅपलास जे स्वतः मॅथमॅटिशियन होते त्यांनी हा फॉर्म दिलेला आहे. मग इनिशियली या थिअरीमध्ये काय म्हणलं गेलं, दॅट अकॉर्डिंग टू दिस थिअरी the planets were formed out of cloud of material which is known as nebula. So different planets are formed out of the cloud of material, that is nebula, which was basically having at its center a youthful sun, and this entire cloud was slowly rotating. Youthful sun असं का म्हणलेलं आहे, कारण सूर्य जो आहे तो त्यावेळेस यंग होता आणि तो अजूनही प्रॉपर डेव्हलप व्हायचा होता. तो ते क्लाउड आहे जे त्या सूर्याच्या भोवती असं फिरतंय आणि त्यामधून नेमकं काय आणि कसं झालं असेल हे या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय. सो सी दी स्टेजेस ऑफ दिस एंटायर डेव्हलपमेंट ऑफ अवर सोलार सिस्टम. तो नेब्युलर हायपोथेसिस मध्ये काय म्हणलं जातंय की सगळ्यात पहिले हे क्लाउड आहे जे एकदमच ब्लर इथे दिसतंय आपल्याला. दिस इज द क्लाउड ऑफ मटेरियल अँड ऍट इट सेंटर यू आर हॅव्हिंग दिस सन, जे अजूनही क्लिअरली दिसत नाही आपल्याला. पण जसं हे क्लाउड मूव्ह होत आहे म्हणजे काय, त्या सूर्याच्या भोवती जे क्लाउड जेव्हा रोटेट होत आहे त्यावेळेस हळूहळू आता काय व्हायला लागलेलं, हा शेप जो आहे तो अजून क्लिअर होत चाललेला आहे आणि अल्टिमेटली अशा प्रकारची आपली सोलार सिस्टीम तिथे तयार झालेली आहे. म्हणजे इथे हे असं का झालं असेल, असं का बरं झालं असेल, किंवा आधी हा जो नेब्युला होता, नेब्युला आपण म्हणतोय ना याला, हे क्लाउड आहे म्हणजे काय, याला आपण म्हणतोय नेब्युला. तर या नेब्युला मधून हळूहळू असं स्टेज बाय स्टेज होत इथे आपली अशी सोलार सिस्टीम तयार झाली. मग असं का झालं असेल, फर्स्ट ऑफ ऑल हे जे नेब्युला आहे यामध्ये जे मटेरियल होतं ते जेव्हा फिरत होतं त्यावेळेस एकमेकांसोबत कोलिजन झाल्यामुळे आणि एकमेकांसोबत एक प्रकारची बॉन्डिंग तयार झाल्यामुळे ते छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांसोबत जोडले गेले, त्यासोबत अजून पार्टिकल जोडले गेले आणि असं होत होत प्रॉपरली आपल्याला असं बघायला मिळतंय की स्टेप बाय स्टेप वे मध्ये ते पार्टिकल्स एकमेकांसोबत जोडले जात आहेत आणि त्यामधूनच मग आपले हे वेगवेगळे प्लॅनेट्स जे आहेत ते बनतात. मग ही जी जोडले जाण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला यांनी काय शब्द वापरलेला आहे, ॲक्रिशन. त्याला काय शब्द वापरलेला आहे, ॲक्रिशन. दिस इज द प्रोसेस थ्रू विच ग्रॅज्युअली the different particles in nebula got joined together and ultimately this led to formation of different planets. ठीक आहे. तो ही त्यांची थिअरी होती नेब्युलर हायपोथेसिस. इनिशियली त्या क्लाउड ऑफ मटेरियल म्हणजे नेब्युला मध्ये नेमकं काय आहे हे त्यामध्ये तेवढं सांगितलं गेलेलं नव्हतं, बट एवढं एक सांगितलं होतं की देयर इज क्लाउड ऑफ मटेरियल कॉल्ड नेब्युला अँड दिस इज स्लोली रोटेटिंग अराउंड युथफुल सन. पुढे जाऊन 1950 मध्ये 1950 मध्ये ऑटो स्मिट, नाव लक्षात ठेवा, ऑटो स्मिट जे रशियामधून होते, आणि दुसरे एक नाव लक्षात ठेवायचे कार्ल वेझास्कर. ऑटो स्मिट जे रशियामधून आहेत, कार्ल वेझास्कर जे जर्मनीमधून आहेत, त्यांनी या नेब्युलर हायपोथेसिसला थोडंसं अपडेट केलं आणि त्यांनी इथे काही अजून गोष्टी क्लिअर केल्या. किंवा सोलार नेब्युला म्हणजे नेमकं काय, सोलार नेब्युला, कारण सूर्याच्या भोवती फिरणारा नेब्युला म्हणून त्याला सोलार नेब्युला आपण म्हणतोय. सो एक्झॅक्टली या सोलार नेब्युलामध्ये काय असावं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यामध्ये दोन गोष्टी तर कन्फर्म असणार. एक म्हणजे काय तर हायड्रोजन आणि दुसरं म्हणजे काय तर हेलियम. असं का असणार आहे, कारण ते पूर्ण जे क्लाउड आहे ते ज्याच्या भोवती फिरतंय ना तो सूर्य, त्या सूर्यामध्ये हायड्रोजन हेलियम जे आहे ते डॉमिनंट आहे.
So it has to be hydrogen and helium then, which is present in that nebula. But along with that, there is presence of dust particles. So dust particle आहे, कारण हा मुद्दा आतापर्यंत टच झालेला नव्हता की आतमध्ये डस्ट पार्टिकल असतील की नसतील. So Otto Schmidt and Carl Vidasker, what they considered that the sun was surrounded by solar nebula containing mostly hydrogen and helium along with what may be termed as dust, and the friction of and collision of the dust particles, they formed a disc shaped cloud here, and through that the planets were formed ultimately through the process of accretion. जे आपण आता बोललो की ते फ्रिक्शन होत आहे, बॉन्ड तयार होत आहेत आणि त्यामुळे तिथे काय झालेलं आहे तर प्लॅनेट्स तयार झालेले आहेत. प्रोसेसचं नाव काय? ॲक्रिशन. डिस्क शेप्ड क्लाउड म्हणजे काय म्हणतोय आपण? हळूहळू हे बघा एक प्रकारची अशी डिस्क दिसते. सो हिअर वी कॅन सी it is nothing but disc shaped cloud. It is nothing but disc shaped cloud. ठीक आहे. सो हे पूर्ण नेब्युलर हायपोथेसिस मध्ये आपल्याला बघायला मिळते. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिअरी, इथपर्यंत काय बघितलं आपण? नेब्युलर हायपोथेसिस. एकदा एका परीक्षेमध्ये त्यांनी विचारलं होतं की त्या नेब्युलामध्ये डस्ट पार्टिकल असतात हे कोणी सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की ऑटो स्मिट एक नाव किंवा कार्ल विदास्कर त्या ऑप्शन्स मध्ये ऑटो स्मिट हे नाव होतं and that was the right answer, but you need to know Carl Vidasker also. तर ही झाली पहिली थिअरी. नाउ देर इज वन मोर थिअरी, वॉन्डरिंग स्टार थिअरी. वॉन्डरिंग स्टार थिअरी ही कोणी दिलेली आहे तर कॅम्बर्लिन आणि मॉल्टन. कॅम्बर्लिन अँड मॉल्टन या दोघांनी वॉन्डरिंग स्टार थिअरी इथे दिलेली आहे. आणि यामध्ये बेसिकली काय म्हणलं जातंय की एक तारा जो दुसऱ्या सोलार सिस्टीम मधला आहे, आपल्या सोलार सिस्टीम मधला नाही तर दुसरीकडून आलेला आहे, वॉन्डरिंग स्टार आहे आणि तो तारा त्याचा मार्ग भटकलाय. So the star lost its way and now that wandering star collided with our star, that is sun. And when that collision happened, a part of our sun got removed and it started rotating around the sun. Slowly that big part from the sun got fragmented into small parts. Ultimately those small parts started fusing with each other and they started forming planets. So ही एक थिअरी आहे ज्याला वॉन्डरिंग स्टार थिअरी म्हणतो आपण. तर इथे काय होत आहे तर एक जो वॉन्डरिंग स्टार आहे तो सूर्याकडे येतोय. इट अप्रोच द सन. ॲज अ रिझल्ट सिगार शेप्ड एक्सटेन्शन ऑफ मटेरियल वॉज सेपरेटेड फ्रॉम द सोलार सरफेस. तो अशा पद्धतीने तिथे हा एक वॉन्डरिंग स्टार आहे समजा आणि हा सूर्याला जाऊन धडकलेला आहे. there was collision with the sun and after that हे अशा प्रकारचं एक सिगार शेप्ड एक्सटेन्शन, सिलेंड्रिकल शेप एक्सटेन्शन बाहेर पडलेलं आहे आणि यामधून पूर्ण ते फिरत राहिलं आणि अल्टिमेटली त्यातून काय झालेलं आहे तर प्लॅनेट्स तयार झालेले आहेत. सो दिस इज युअर सन, दिस इज वॉन्डरिंग स्टार and this theory or hypothesis is known as wandering star theory or wandering star hypothesis. जर विचारलं की हे कोणी दिलेलं आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे की दिस वॉज गिवन बाय कॅम्बर्लिन अँड मोल्टन. ठीक आहे. सो ॲज दी हे तर कोलिजन झालं, तो मटेरियल बाहेर आला आणि जसा तो स्टार जो आहे तो दूर जात राहिला कारण कोलिजन झालंय आणि त्यानंतर तो दुसऱ्या रस्त्याला निघून गेलाय. तो वॉन्डरिंग स्टार तिथून आता दुसरीकडे जातो. So as the passing star moved away, that wandering star moved away, the material separated from the solar surface, जे cigar shaped extension जे होतं ते आता कंटिन्युअसली सूर्याभोवती फिरत राहिलं आणि त्यामधून हळूहळू अगेन थ्रू दॅट प्रोसेस ऑफ ॲक्रिशन तिथे आपले प्लॅनेट जे आहेत ते तयार झाले. ठीक आहे. सो दोन वेगवेगळ्या थिअरीज आहेत, यांचं एकमेकांसोबत असं कनेक्शन एस्टॅब्लिश करू नका. दोन वेगवेगळ्या थिअरीज आहेत. एक नेब्युलर हायपोथेसिस थिअरी ज्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं तर इमॅन्युएल कांट, त्यानंतर लॅपलास, त्यानंतर ऑटो स्मिट अँड देन कार्ल विदास्कर. आणि वॉन्डरिंग स्टार थिअरी मध्ये कोण इन्व्हॉल्व्ह आहे तर कॅम्बर्लिन अँड मोल्टन, हे दोन लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. ठीक आहे. नाउ UPSC 1999 सिव्हिल सर्व्हिसेस, दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड, which one of the following scholar suggested Earth's origin from gases and dust particles? Gases and
डस्ट पार्टिकल कोणी सजेस्ट केलेलं होतं? जसं आपण आता बोललो की इट वॉज ऑटो स्मिथ त्यांनी हे सांगितलेलं होतं डस्ट पार्टिकल्स वाला. सो ऑप्शन काय? डी ऑप्शन आहे. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, इथपर्यंत अर्ली थिअरीज होत्या. आता जे बघितलं ना आपण, नेब्युलर हायपोथेसिस, वॉन्डरिंग स्टार थिअरी, काय आहेत? अर्ली थिअरीज आहेत. नाउ लेट्स डिस्कस अबाउट द मॉडर्न थिअरीज देन. And when we are talking about modern theories, this is very important theory, that is Big Bang theory, ज्याला आपण एक्सपांडिंग युनिवर्स हायपोथेसिस असं म्हणतो. म्हणजे आपलं हे जे युनिवर्स आहे ते एक्सपांड होत चाललेलं आहे असं या हायपोथेसिस मध्ये सांगितलं जाते. आणि अल्टिमेटली हे अजूनही सुरू आहे. हे जे युनिवर्सचं एक्सपान्शन आहे ते अजूनही सुरू आहे, हे देखील आपल्याला इथे बघायला मिळतं. देयर आर व्हेरियस एव्हिडन्सेस which are in support of this point that the universe in which we are living right now, that is continuously expanding. So expanding universe hypothesis, या हायपोथेसिसचा पहिला एव्हिडन्स जो आहे तो 1920 मध्ये दिला गेला होता. कोणी दिला होता असं जर विचारलं की बिग बँग थिअरीचा पहिला एव्हिडन्स जो आहे तो कोणी दिलेला होता, तर एडविन हबल ज्यांच्या नावाने नासाने एक टेलिस्कोप देखील बनवलेला होता, हबल स्पेस टेलिस्कोप. So Edwin Hubble in 1920, he provided the evidence that universe is expanding. Some of the evidences regarding the expansion of universe we will be discussing, but he provided the evidence that universe is expanding. Okay? Now see this diagram. First of all, Big Bang theory. Big Bang theory. There are different stages which are shown here. First of all, you can see that there is one point here called singularity. And what is this singularity then? This is a point, or you can say a tiny ball. एक छोटासा बॉल आहे आणि त्या बॉल मध्ये पूर्ण या युनिवर्स मध्ये जे काही मटेरियल आहे, एव्हरीथिंग दॅट इज प्रेझेंट इन द युनिवर्स दॅट इज कॉम्प्रेस्ड इन दॅट टायनी बॉल. म्हणजे एक छोटासा बॉल आहे आणि जे काही युनिवर्स मध्ये आहे सगळं त्या टायनी बॉल मध्ये प्रेस करून ठेवलेला आहे. मग हा जो सिंग्युलॅरिटी पॉइंट आहे, इथे नेमक्या कशा प्रकारच्या कंडिशन असायला पाहिजे? कारण जे काही मटेरियल प्रेझेंट आहे या युनिवर्स मध्ये, जे काही एक्झिस्ट करते मटेरियल, ते सगळं त्या टायनी बॉल मध्ये, छोटा बॉल आहे. म्हणजे याचा अर्थ या सिंग्युलॅरिटीवरती काय काय कंडिशन असल्या पाहिजे? सगळ्यात पहिले तर इथे जो व्हॉल्यूम आहे तो एकदम कमी असला पाहिजे. इट शुड हॅव लो व्हॉल्यूम. लो म्हणजे व्हेरी लो व्हॉल्यूम, or we can say it is infinitely low volume. You can say or negligible volume. Then second point, the density of this material, it should also be very much high. Why? Because if volume is negligible, the density is kg per meter cube. So if density is the volume is negligible, then the density will be very high. So infinite density, that is the second condition. Infinite density. And the third condition is infinite temperature. Why we are saying that there will be infinite temperature? Because this is very small area having very low volume, and in that a lot of material is compressed, and that small material, small particles which are compressed in that ball, these will be having friction against each other, and because of that friction temperatures are quite high here. So these are the three conditions that you are having at this singularity point: negligible volume, infinite density and infinite temperature. पण हे कधीपर्यंत राहणार होतं ना? समजा तुम्ही म्हटले की एक फुगा घेतला, फुग्यामध्ये हवा भरली आणि हवा भरत चालले, कधीतरी फुटेल. फुगा कधीतरी फुटेल ना. की हवा भरत चाललोय आपण, there will be one point where the balloon will burst, and simply this big bang happened. सिंग्युलॅरिटी हा पॉइंट जो आहे, हा इथे जे काही मटेरियल होतं ते एक पॉइंटला बर्स्ट झालं आणि तिथे झाला बिग बँग. आणि जसं बिग बँग होतोय, मग जे काही मटेरियल आतमध्ये कॉम्प्रेस करून ठेवलेलं होतं ते आता सगळीकडे एक्सपांड व्हायला लागलं.
जे काही मटेरियल आतमध्ये होतं ते एक्सपांड व्हायला लागलं आणि अशा पद्धतीने मग तिथे एक्सपान्शन सुरू झालं. इथे जे दिसतंय हे काय तर वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत आणि या गॅलेक्सी ज्या आहेत ह्या हळूहळू एकमेकांपासून दूर जाताना आपल्याला दिसतात आणि असं म्हणलं जाते की हे एक्सपान्शन अजूनही सुरू आहे. त्याबद्दलचे काही मुद्दे आपण बघू, बट दिस इज द पॉइंट. सो देर आर 3 stages in the Big Bang then. In order to have it in structured way, let's see the 3 stages of Big Bang. The first stage is nothing but singularity. Singularity, where all matter that is present in the universe existed at one place in the form of tiny ball. And this singularity point was having unimaginably small volume, then infinite temperature and then infinite density. जसं आपण आता बोललो. आता स्टेज 2 ला काय झाले? स्टेज 1 was nothing but singularity. What happened at stage 2? At stage 2 there was Big Bang. There was Big Bang where the tiny ball which was having all the material present in this universe, it exploded. आणि मग असं विचारलं जाऊ शकते की हे बिग बँग कधी झाला? बिग बँग कधी झाला? सो इट वॉज 13.7 बिलियन इयर्स अगो. हा नंबर लक्षात ठेवायचा आहे बिकॉज दे कॅन आस्क यू दिस नंबर. बिग बँग हॅपन्ड व्हेन? सो इट हॅपन्ड 13.7 बिलियन इयर्स अगो. 13.7 बिलियन. बिलियन म्हणजे काय असते माहिती आहे? 100 करोड. सो 13.7 into 100 करोड इयर्स अगो. तो तेव्हा हा बिग बँग झालेला आहे. And this led to huge expansion which continues even to the present day. आणि जेव्हा एक्सपान्शन झालेलं आहे आतमध्ये जे इन्फायनाइट टेम्परेचर्स होते त्या एक्सपान्शन मुळे ते आता हळूहळू ड्रॉप व्हायला लागले. मेजॉरिटी ऑफ द एक्सपान्शन हॅपन्ड इन क्वाइट फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कारण तुम्ही इमॅजिन करा की तो छोटा बॉल आहे आणि त्यामध्ये सगळं मटेरियल जे आहे ते कॉम्प्रेस झालेलं आहे अँड द बॉल इज एक्सप्लोडिंग. So whatever material present in that ball, it will try to expand as quickly as possible. त्यामुळे सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये, सेकंदाचे काही फ्रॅक्शन त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने एक्सपान्शन झालेलं बघायला मिळालं. So initially there was a rapid expansion within a fraction of seconds after this big bang and this rate of expansion slowed down later. म्हणजे एक्सपान्शन थांबलं असं नाही म्हणत आहे. तर एक्सपान्शनचा जो रेट आहे ज्या गतीने ते एक्सपान्शन होत होतं तो रेट स्लो झालेला आहे. अँड द एनर्जी विच वॉज रिलीज्ड ड्युरिंग द स्टेज देन, ज्या बॉल मधून जी एनर्जी बाहेर पडली त्या एनर्जीनी हळूहळू तिथे काय केलेलं आहे तर अल्टिमेटली ॲटॉमिक पार्टिकल्स तयार केलेले आहेत. सो एनर्जी इज रिलीजिंग अँड बाय युजिंग दॅट एनर्जी ॲटॉमिक पार्टिकल्स आर क्रिएटेड. आणि हे ॲटॉमिक पार्टिकल्स कंटिन्युअसली क्रिएट होत राहिले. आणि एक पॉइंट असा येतोय जिथे आपलं युनिवर्स जसं आज आपल्याला दिसते दॅट मीन्स ट्रान्सपरंट, तशा पद्धतीचं युनिवर्स तिथे क्रिएट होते. बट इन दिस सेकंड स्टेज ओनली जेव्हा बिग बँग झालेला आहे त्यानंतर आपल्याला हे ॲटॉमिक पार्टिकल्सचं फॉर्मेशन तिथे सुरू होताना बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे. नाउ स्टेज 3. स्टेज 3 विदिन 3 लाख इयर्स फ्रॉम द बिग बँग, within 3 lakh years from the Big Bang, temperature dropped to 4500 Kelvin. This is very important की 3 लाख वर्षामध्ये तापमान कमी होत होत किती झालं तर 4500 केल्विन एवढं तापमान झालं. अँड दिस फर्दर गेव राईज टू ॲटॉमिक मॅटर अँड फायनली आपलं जे युनिवर्स आहे ते आज जसं आपल्याला दिसते तसं ट्रान्सपरंट तिथे दिसायला लागलं. ठीक आहे. सो दीज आर द 3 स्टेजेस ऑफ बिग बँग. Now, what are the evidence which are suggesting us that this actually happened? याचे एव्हिडन्सेस काय काय आहेत तर एव्हिडन्सेस एक थोडक्यामध्ये आपण बघून घेऊ. होऊ शकेल तुम्हाला हे विचारलं जाऊ शकेल. फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ स्ट्रेचिंग ऑफ द लाईट कर्व ऑफ अ डिस्टंट स्टार. म्हणजे एखादा तारा जेवढा दूर असेल त्या ताऱ्याची जी लाईट कर्व आहे ती तेवढी जास्त स्ट्रेच झालेली असेल. आता पहिले तर तुम्हाला कन्फ्युजन होत असणार किंवा लाईट कर्व म्हणजे काय. आता तर सगळ्यात पहिले ते बघू आपण व्हॉट इज दिस लाईट कर्व. तर याला आपण लाईट कर्व म्हणतो. एक सुपरनोवा, एका सुपरनोवाची ती लाईट कर्व आहे. सुपरनोवा म्हणजे काय ते आपण पुढे बघतोय. बट लाईट कर्व म्हणजे काय असते? इट इज बेसिकली द ग्राफ बिटवीन टाइम अँड ब्राईटनेस.
कोणत्याही एखाद्या ताऱ्याची ब्राईटनेस आणि टाइम, म्हणजे जसा टाइम वाढत जातोय त्या ताऱ्याची जी ब्राईटनेस आहे ती कमी कमी होताना दिसते. इन दी इनिशियल डेज इट इज इन्क्रीजिंग, बट लेटर इट इज ग्रॅज्युअली डिक्रीजिंग. तो ही जी लाईट कर्व आहे ही अशी खाली खाली जाते, म्हणजे काय, ही स्ट्रेच होती. सो अलॉंग विथ टाइम द लाईट कर्व इज स्ट्रेचिंग. आता हे कधी होऊ शकते, किंवा एखादा तारा जो आहे तो एक तर आपण जेव्हा त्या ताऱ्याकडे बघतोय तो आपल्याला ब्राईट दिसतोय, बट जसा वेळ पुढे पुढे जातोय आपण तिथं जाऊ, आपण नाही हल्लो, पण तो तारा जो आहे तो आपल्यापासून दूर दूर जातोय आणि त्यामुळे त्याची ब्राईटनेस कमी कमी होत चाललेली आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट द लाईट कर्व इज लुकिंग लाईक दिस. आणि हे केव्हा होऊ शकेल, जेव्हा तो तारा दूर जातोय. तारा का बरं दूर जाणार आहे? ताऱ्याला मूड झाला म्हणून तारा दूर जाणार असं नाहीये. तो तारा दूर का बरं जाणार आहे? कारण तारा ज्या गॅलेक्सीमध्ये ती गॅलेक्सी मूव्ह होत चाललेली, एक्सपांड होत चाललेली. सो अल्टिमेटली दॅट इज दी फर्स्ट एव्हिडन्स की जिथे ह्या लाईट कर्व्ह जेव्हा ऑब्झर्व केल्या गेल्या तिथे आपल्याला काय दिसलेलं आहे की या लाईट कर्व्ह स्ट्रेच होत आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट वी कॅन से दॅट युनिवर्स इज एक्सपांडिंग. Light curves, these are graphs that show brightness of an object over a period of time. एखाद्या ऑब्जेक्टची ब्राईटनेस किती आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, त्याला आपण लाईट कर्व म्हणतो. ठीक आहे, हा पहिला एक एव्हिडन्स झाला. दुसरा एव्हिडन्स काय सांगतोय? दुसरा एव्हिडन्स, द लाईट फ्रॉम मोर डिस्टंट सुपरनोवा शोज हायर रेड शिफ्ट फिनॉमिना. रेड शिफ्ट, आता नवीन एक शब्द आलेला आहे, किंवा जो लाईट आहे which is from more distant supernova, it is showing higher red shift. रेड शिफ्ट म्हणजे काय की जे वेव्हलेंथचं पूर्ण स्पेक्ट्रम जे असते तो त्यामध्ये रेड वेव्हलेंथच्या झोन मध्ये तो लाईट जो आहे तो शिफ्ट होतो. सो इट इज हॅव्हिंग हायर रेड शिफ्ट, अ शिफ्ट इन स्पेक्ट्रल लाईन्स टू लॉंगर वेव्हलेंथ और द रेड व्हर्जन ऑफ दॅट वेव्हलेंथ. तो त्याला आपण काय म्हणतोय तर रेड शिफ्ट असं आपण म्हणतो. आणि जर क्लोजर सुपरनोवा असेल, मग हा समजा दूरचा सुपरनोवा झाला, पण जर जवळचा सुपरनोवा असेल तर त्यामध्ये तसं होत नाही. म्हणजे यामध्ये रेडशिफ्ट फिनॉमेना कुठे दिसतोय आपल्याला? जिथे तो सुपरनोवा जो आहे तो दूर आहे, जो जवळ आहे तिथे रेडशिफ्ट दिसत नाहीये. आणि हे पहिले 1926 मध्ये एडविन हबल यांनी ते दाखवलेलं होतं. सो व्हॉट इज दिस? फर्स्ट ऑफ ऑल रेड शिफ्ट. रेड शिफ्ट म्हणजे काय तर इथे जर आपण बघितलं फ्रिक्वेन्सी या पूर्ण वेव्हलेंथ स्पेक्ट्रम मध्ये, तर इथे लॉंगर वेव्हलेंथचे जो झोन आहे, हा वाला जो झोन आपल्याला दिसतोय याला आपण काय म्हणतो? रेड झोन म्हणतोय. आणि हा व्हायलेट झोन आहे. तर इकडे काय होतंय, लाईट जो आहे तो रेड झोन मध्ये शिफ्ट होतोय, त्यामुळे त्याला आपण म्हणतोय रेड शिफ्ट. सो इट इज हॅव्हिंग हायर रेड शिफ्ट फिनॉमेना. सो रेड शिफ्ट म्हणजे काय? द वेव्हलेंथ ऑफ लाईट इज स्ट्रेच्ड. Wavelength of light is stretched. So light is seen as shifted towards the red part of the spectrum. त्याला आपण काय म्हणतो मग? रेड शिफ्ट म्हणतो. आणि जो डिस्टंट सुपरनोवा आहे त्यामध्ये असं रेड शिफ्ट बघायला मिळालं कारण त्यांचं वेव्हलेंथ जे आहे ते लांब झालेलं. आणि हे वेव्हलेंथ लॉंग कधी होत आहे? जेव्हा तिथे एक प्रकारे काय झालेलं आहे तर तो सुपरनोवा दूर दूर चाललेला आहे, त्यामुळे वेव्हलेंथ जे आहे ते लॉंग होत चाललेली आहे. So that is again one observation regarding this evidence of universe. Supernova म्हणजे काय ते एकदा बघून घ्या. Supernova basically it is evidence or it is you can say remnant of a star. एक स्टार जो त्याच्या लाईफच्या शेवटच्या फेज मध्ये आहे आणि त्या मोमेंटला काय होतंय तिथे एक मोठं एक्सप्लोजन होत आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय तर सुपरनोवा असं म्हणतो. तो सुपरनोवा इट इज द नेम गिवन टू कॅटाक्लिझमिक एक्सप्लोजन, म्हणजे एकदम भयंकर असं जे एक्सप्लोजन झालेलं आहे, कॅटाक्लिझमिक एक्सप्लोजन ऑफ अ मॅसिव्ह स्टार ऍट द एंड ऑफ इट्स लाईफ. त्याला आपण काय म्हणतोय तर सुपरनोवा म्हणतोय. त्याला सुपरनोवा म्हणतोय. इट इज द लार्जेस्ट एक्सप्लोजन दॅट टेक्स प्लेस इन द स्पेस. आणि जसं एक उदाहरण आपल्याला इथे बघता येईल की एक क्रॅब नेब्युला, हे नाव लक्षात ठेवा. Among the famous one, Crab Nebula is the result of supernova which was noted by earthbound people. पृथ्वीवरून काही लोकांनी याला नोट केलेलं होतं. कधी?
1054 AD मध्ये याला नोट केलं गेलेलं होतं की क्रॅब नेब्युला जो एक पूर्ण क्लाउड तयार झालेला आहे तो एक प्रकारे या सुपरनोवा एक्सप्लोजन मधून तयार झालेला आहे, विच वॉज ऑब्झर्व फ्रॉम दी अर्थ, जेव्हा काहीच नव्हतं टेक्नॉलॉजी वगैरे. 1054 AD मध्ये हे केलं गेलेलं होतं. ठीक आहे. सो दिस इज वन पार्ट सुपरनोवा. आणि आता तिसरं जे ऑब्झर्वेशन आहे एव्हिडन्सेस मध्ये आपण बोलतोय, तिसरं काय आहे, ऑब्झर्वेशन ऑफ कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड. हे अशा प्रकारचे काही मायक्रोवेव्ह रेडिएशन्स ऑब्झर्व केले जात आहेत जे जेव्हा बिग बँग झालेला आहे, युनिव्हर्स इथे पूर्णपणे तयार होत चाललेला आहे, सुरुवातीचा काळ एकदम, त्यावेळेस ज्या रेडिएशन्स होत्या त्या आता देखील ऑब्झर्व केल्या जातात. तो कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड इट इज दी रेडिएशन लेफ्ट ओव्हर फ्रॉम दी अर्ली स्टेज इन द डेव्हलपमेंट ऑफ युनिव्हर्स. म्हणजे हे त्यावेळेसचे रेडिएशन्स आहेत जे अजूनही आपल्याला बघायला मिळतात. आणि जर हे अजूनही आपल्याला बघायला मिळतात याचा अर्थ काय असावा, याचा अर्थ हा असावा की अजूनही युनिव्हर्स एक्सपांड होत आहे. ठीक आहे, ही प्रोसेस थांबलेली नाहीये. हे एव्हिडन्सेस आपल्याला इथे बघायला मिळतात. सुपरनोवा म्हणजे काय आपण बघितलं, हा एक सुपरनोवाचा फोटो आपल्याला इथे दिसतोय, जास्त आतमध्ये जायची गरज त्याला पडणार नाही. नाउ देर आर सम इम्पॉर्टंट थिअरीज अँड रिलेटेड स्कॉलर्स, त्यांची यादी इथे दिलेली आहे. ही यादी एकदा बघून घेऊ कारण बरेचसे प्रश्न त्यामधून विचारले गेले. जर थोडस आतमध्ये गेले तर आता आपण जे बघितलेलं आहे तिथून प्रश्न विचारले जाऊ शकतील. नेब्युलर हायपोथेसिस, देन वॉन्डरिंग स्टार थिअरी, बिग बँग थिअरी, त्यामधून प्रश्न येऊ शकतात. बट एक लिस्ट याची आपल्याला माहिती पाहिजे. जसं सेफिड हायपोथेसिस हे कोणी दिलेलं होतं, सेफिड हायपोथेसिस, तर AC बॅनर्जी यांनी हे सेफिड हायपोथेसिस दिलेलं होतं. दुसरं काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी दिस वॉज गिवन बाय हॅन्स आल्फेन. हॅन्स आल्फेन यांनी ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी दिलेली आहे. नंतर बायनरी थिअरी. बायनरी थिअरी कोणी दिलेली आहे तर रसेल आणि लिटल टॉन. रसेल नाव देतील किंवा लिटल टॉन नाव देतील, त्यांनी ही बायनरी थिअरी दिलेली होती. नंतर टायडल हायपोथेसिस किंवा त्याला ग्रॅव्हिटेशनल थिअरी देखील म्हणतात. टायडल हायपोथेसिस और ग्रॅव्हिटेशनल थिअरी इट वॉज गिवन बाय जेम्स जीन्स आणि जेफ्री. या दोन लोकांनी तिथे टायडल हायपोथेसिस किंवा ग्रॅव्हिटेशनल थिअरी दिलेली होती. नंतर कोण आहे, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस हे दिलेलं आहे कॅम्बर्लिन अँड मोल्टन यांनी. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस गिवन बाय कॅम्बर्लिन अँड मोल्टन. आणि यांची अजून एक थिअरी आपण बघितली होती, वॉन्डरिंग स्टार थिअरी. वॉन्डरिंग स्टार थिअरी ही देखील त्यांनी दिलेली होती. ठीक आहे. देन मेटिओराइट हायपोथेसिस इट वॉज गिवन बाय लॉकियर. आफ्टर दॅट गॅशियस हायपोथेसिस और नेब्युलर हायपोथेसिस, जसं आपण आधी बोललो तर इमॅन्युअल कांट आणि लॅपलास यांची नावं त्यामध्ये येतील. देन सुपरनोवा हायपोथेसिस दिस वॉज गिवन बाय हॉयल यांनी ही कॉन्सेप्ट दिलेली होती. आणि शेवटी आहे इंटरस्टेलर हायपोथेसिस इट वॉज गिवन बाय स्मिथ. ठीक आहे. सो हे जस्ट नावं आपल्याला माहिती पाहिजे कारण बऱ्याच वेळेस असे प्रश्न आलेले आहेत. तो एका बाजूला थिअरी आणि दुसऱ्या बाजूला स्कॉलर, हा एक चार्ट आपल्याला तिथे लागणार आहे. जस्ट सी दिस क्वेश्चन, UPSC 2012 मधला हा क्वेश्चन आहे. Which of the following is or are cited by scientists as evidence or evidences for continued expansion of universe? कोणते असे एव्हिडन्सेस आहेत जे आपल्याला तिथे दाखवले गेलेले आहेत. पहिला आहे डिटेक्शन ऑफ मायक्रोवेव्ह इन स्पेस. सेकंड वन, ऑब्झर्वेशन ऑफ रेडशिफ्ट फिनॉमेना इन स्पेस. थर्ड वन, मूवमेंट ऑफ एस्टेरॉइड्स इन स्पेस. अँड फोर्थ वन, ऑकरन्स ऑफ सुपरनोवा एक्सप्लोजन इन स्पेस. तो कोणते असे एव्हिडन्सेस आहेत की जे तिथे दिले गेलेले आहेत. सगळ्यात पहिले जर आपण बघितलं, मुवमेंट ऑफ ॲस्टेरॉइड इन स्पेस हा तिथे एव्हिडन्स नसावा, त्यामुळे हे तिसरं ऑप्शन तर इथे रॉंग होत आहे. त्यानंतर रेडशिफ्ट फिनॉमेना हे तर तिथे आहे, रेडशिफ्ट फिनॉमेना, त्यामुळे नन ऑफ द अबोव पण तिथे नसावं. मग आता पहिला जो ऑप्शन आहे डिटेक्शन ऑफ मायक्रोवेव्ह इन स्पेस, येस, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड आपण ज्याला म्हणलं होतं तो इथं आहे. आणि चौथा पण नसणार कारण ऑकरन्स ऑफ सुपरनोवा एक्सप्लोजन दिस इज नॉट द एव्हिडन्स, बट
in that supernova there is redshift phenomena, that is the evidence. त्यामुळे पहिलं आणि दुसरं इथे बरोबर राहणार आहे आणि बाकीचे दोन जे आहेत ते चुकीचे. ठीक आहे. So this was the question, this was asked in UPSC exam, but they can ask you in MPSC exam also because it is quite basic kind of concept. आता राज्यसेवा प्रिलिम्स 2022 मध्ये हा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न एकदा बघा. एका बाजूला कॉलम मध्ये थिअरी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ते स्कॉलर्सचे नाव दिले आहेत. सेफिड थिअरी ही कोणी दिलेली होती? सेफिड थिअरी जसं आपण आता बघितलं, डॉक्टर बॅनर्जी, AC बॅनर्जी यांनी सेफिड थिअरी दिलेली होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी कोणी दिलेली आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जसं आपण या यादीमध्ये बघितलेलं होतं. See this electromagnetic theory given by Alf Venn. Alf Venn यांनी ती थिअरी दिलेली होती. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आल्फ वेन यांनी दिलेली आहे. नेब्युलर थिअरी इट वॉज गिवन बाय लॅपलास, हे तर क्लिअर कट आहे. आणि बायनरी थिअरी गिवन बाय लिटलटॉन. तो हे 4 पेयर्स त्यांनी दिलेले होते. यामधलं एकदम जे ऑब्वियस आहे ते नेब्युलर थिअरी, लॅपलास. तर हे जोडून बघितलं आपण C1 जर बघितलं तर तसंच उत्तर येतंय. बाकीचं काय एवढं टेन्शन घ्यायची गरजही पडत नाहीये. बट स्टिल यू नीड टू नो दी थिअरीज बिकॉज they are asking you these questions regularly. So सेफिड थिअरी हे AC बॅनर्जी यांची थिअरी आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी गिवन बाय आल्फ वेन, नेब्युलर थिअरी गिवन बाय लॅपलास अँड बायनरी थिअरी गिवन बाय लिटलटॉन. ठीक आहे. हा एक प्रश्न होता. अजून एक प्रश्न जो राज्यसेवा प्रिलिम्स 2019 मध्ये आलेला होता, ओरिजिन ऑफ सोलार सिस्टीम आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेंटर म्हणजे थिअरीज पुन्हा विचारलेल्या होत्या. नेब्युलर हायपोथेसिस पुन्हा एकदा विचारलं. नेब्युलर हायपोथेसिस इट वॉज गिवन बाय लॅपलास. एक प्रकारे क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आणि A4 अगेन बाकीचे कुठेच दिसत नाहीये त्यामुळे उत्तर तर येऊन जाते. बट स्टिल यू नीड टू नो अदर पॉइंट्स लाईक प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस गिवन बाय हुम, आफ्टर दॅट टायडल हायपोथेसिस गिवन बाय हुम. हे सगळे आपल्याकडे ही जी यादी आहे यामध्ये सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तसं इथे जर बघितलं तुम्ही तर मेटेरॉइड हायपोथेसिस गिवन बाय लॉकियर, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस गिवन बाय कॅम्बर्लिन अँड मोल्टन. तो इथे या ऑप्शन मध्ये जे दिसत आहेत, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस गिवन बाय मोल्टन, मेटिओराइट हायपोथेसिस गिवन बाय लॉकियर आणि टायडल हायपोथेसिस गिवन बाय जेम्स जीन्स. तो उत्तर जे आहे ते A याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि असाच एक प्रश्न 2017च्या एक्झाम मध्ये देखील विचारला गेलेला होता. सो टोटल 3 प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये या टॉपिक वरून आलेले आहेत आणि ते आपण इथे आता डिस्कस केलेले आहेत. तो इथून पुढे आपल्याला हा टॉपिक जो आहे तो ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ, हा टॉपिक इथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. इथपर्यंत आपण काही बेसिक मुद्दे बघितलेले आहेत आणि ज्यात मेन म्हणजे काय, द पॅटर्न शुड बी क्लिअर टू यू that we will be discussing the concepts and at that time only we will be solving different questions that were asked in MPSC Rajya Seva prelims examination, then combined examination. Some questions we will take from that and some questions from UPSC civil services examination also, because somehow they are also trying to get some of the content from the civil service examination papers also. त्यामुळे तो भागही आपण एका बाजूने सेव्ह करून ठेवू. ठीक आहे. तो इथपर्यंत आपण जो फिजिकल जिओग्राफीचा जो पहिला पार्ट आहे, पहिलं जे लेक्चर आहे ते इथपर्यंत आता डिस्कस केलेलं आहे. इथून पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच टॉपिकला आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत जे होतंय त्याला व्यवस्थित रिवाइज करून ठेवा. बाकी गोष्टींसाठी पुढे पुन्हा आपण भेटू. थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.